नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 जानेवारी 2024च्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर तुम्ही नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन हे तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. देशाच्या ग्रामीण भागात इंटरनेट आणि मोबाईलचे जाळे विस्तारण्यासाठी इस्रोने कोणत्या उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, GSAT-20. देशाच्या ग्रामीण भागात इंटरनेट आणि मोबाईलचे जाळे विस्तारण्यासाठी इस्रो आता GSAT या उपग्रहाचे प्रक्षेपण हे करणार आहे. तर ग्रामीण भागात इंटरनेटचे जाळे विस्तारण्यासाठी इस्रो SpaceXच्या फाल्कन 9 अग्निबाणाद्वारे GSAT-20 उपग्रहाचे प्रक्षेपण हे करणार आहे. तर कोणते अग्निबाण? तर फाल्कन 9. हा पॉईंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, दुसरा पॉईंट असा आहे की फाल्कन 9 रॉकेटद्वारे इस्रो प्रक्षेपित करणाऱ्या वजन हे 4700 किलो एवढे आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत महाराष्ट्रात कोठे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, जळगाव. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात जळगाव येथे ऊर्जा प्रकल्प हा उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी अंतर्गत जळगाव जिल्ह्यात 4000 हेक्टर जागेवर हा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तर हा प्रकल्प किती वॅटचा आहे? तर मित्रांनो, हा प्रकल्प 800 मेगावॅट एवढा वीज निर्मिती येथे होणार आहे. हा देखील पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. 2023 या वर्षात जगात सर्वाधिक कामगार कपात कोणत्या देशात झालेली आहे? तर 2023 या वर्षात जगात सर्वाधिक कामगार कपात ऑप्शन क्रमांक 3, अमेरिका या देशात झालेली आहे. 2023 मध्ये अमेरिकेत सर्वाधिक 70% कामगारांची कपात ही केली आहे. तर 2023 मध्ये जगभरात कामगार कपात होण्याच्या यादीत भारत हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा देखील पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लक्षद्वीप येथे किती कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात हे आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 1150 कोटी रुपयांचे हे लक्षद्वीप येथे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे करण्यात आलेले आहे. PM नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीप केंद्र शासित प्रदेशात 1150 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे हे उद्घाटन केलेले आहे. तर लक्षद्वीपमध्ये करवती सौर ऊर्जा प्रकल्पाचे देखील उद्घाटन हे करण्यात आलेले आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. लॅन्सेट नियतकालिकांच्या अहवालानुसार कॅन्सरने मृत होण्यात आशिया खंडात भारत कितव्या क्रमांकावर आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, दुसऱ्या. लॅन्सेट नियतकालिकाच्या अहवालानुसार कॅन्सरने मृत होण्याच्या बाबतीत आशिया खंडात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर मित्रांनो, प्रथम क्रमांकावर कुठला देश आहे? तर प्रथम क्रमांकावर आहे चीन हा देश. नेक्स्ट चालू घडामोडी. ICCच्या 2023 वर्षातील सर्वोत्तम पुरुष T20 क्रिकेटर पुरस्कारासाठी कोणत्या भारतीय खेळाडूला नामांकन मिळालेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सूर्यकुमार यादव. ICCच्या 2023 वर्षातील सर्वोत्तम पुरुष T20 क्रिकेटर पुरस्कारासाठी सूर्यकुमार यादव या भारतीय खेळाडूला नामांकन हे मिळालेले आहे. नेक्स्ट चालू घडामोडी. पहिले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य कला संमेलन कोठे आयोजित करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, पुणे. मित्रांनो, पहिले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य कला संमेलन हे पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या
पहिल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य कला संमेलनाचे अध्यक्ष हे विश्वास पाटील असणार आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चला घडामोडी. दुसरे विश्व मराठी संमेलन कोठे आयोजित करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नवी मुंबई. दुसरे विश्व मराठी संमेलन हे नवी मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने दुसरे विश्व मराठी साहित्य संमेलन 27 ते 29 जानेवारी या कालावधीत नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेले आहे. नेक्स्ट घडामोडी. फोर्ब्स इंडियानुसार 2023 मध्ये सर्वात श्रीमंत 100 भारतीयांच्या यादीत किती महिलांचा समावेश आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 9. फोर्ब्स इंडियानुसार 2023 मध्ये सर्वात श्रीमंत 100 भारतांच्या यादीत 9 महिलांचा समावेश हा असणार आहे. तर 2023 मध्ये सर्वात श्रीमंत भारतामध्ये टॉप 10 यादीत सावित्री जिंदाल या एकमेव महिलांचा समावेश झालेला होता. फोर्ब्स इंडियानुसार 2023 मध्ये देशातील सावित्री जिंदाल या 24 अब्ज डॉलर्ससह सर्वात श्रीमंत महिला ठरलेल्या होत्या. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट घडामोडी. खालीलपैकी कोणाला 2024चा MS स्वामीनाथन पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 BR कंबोज. BR कंबोज यांना 2024चा MS स्वामीनाथन पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज करंट अफेअरच्या माहिती बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. व्हिडिओ हा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक हे जरूर करा आणि आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना नक्की होणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.